नमस्कार मंडळी, आज मी रेशनच्या तांदळापासून इडल्या तयार करणार आहे. तर त्याचं पीठ किती छान फर्मेंट झालं आहे बघा. या पिठामध्ये मी कोणताही सोडा, दही किंवा पोहे वापरलेले नाही आहेत. तर काय वापरलं आहे हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. आणि आपल्या इडल्या किती सॉफ्ट झालेल्या आहेत बघा आणि अगदी जाळीदार, अगदी दिसतात ना रव्याच्या इडल्यांसारख्या, आणि किती सॉफ्ट झाल्यात बघा. तर मी या वाटीने 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 चमचा मेथीचे दाणे छान धुवून 4 तासांसाठी भिजायला ठेवलं होतं. नंतर हे मी थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं आहे. वाटताना मी ते रव्यासारखं जाडसर असं दळून घेतलं आहे आणि ते वाटल्यानंतर छान असं फेटून घेतलं. त्याच्यामध्ये 1.5 वाटी उकळलेलं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि रात्रभरासाठी झाकून ठेवलं होतं. त्याच्यावरती एक असा टॉवेलसुद्धा ठेवला होता. रात्रभरात 12 तासानंतर हे आपलं पीठ इतकं छान फर्मेंट झालं आहे. म्हणजे दही, पोहे, सोडा अजिबात न वापरता तुम्ही थंडी, उन्हाळा, पावसाळा कोणताही ऋतू असू दे, तुमचं पीठ कधीही बिघडणार नाही. आणि ह्या अशा इडल्या तुम्ही नेहमी कराल. आता याच पिठाने तुम्ही इडली, आप्पे किंवा डोसे सगळं काही करू शकता. तुम्हाला कुरकुरीत कडक असा डोसा आवडत असेल किंवा सॉफ्ट उत्तप्पा, तरी सुद्धा तुम्ही याच पिठाने ते करू शकता. आता आपली जी नेहमीची चटणी आहे ना, तीच खोबऱ्याची चटणी आहे, ती मी तयार केली आहे. त्याच्यामध्ये उडदाची डाळ, चण्याची डाळ याची फोडणी केली आहे, राई, हिंग, कढीपत्ता. आणि या व्हिडिओची डिटेल व्हिडिओसुद्धा मी टाकलेली आहे. जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा. बाय.